धर्मवीर भारती जी की कनुप्रिया की जो काव्यात्मक अनुभूति है, उसके साथ हमारी जो ये यात्रा है वो पूर्व राग के तीसरे गीत तक पहुंची है। तीसरा गीत कनुप्रिया का एक और मानसिक अवस्था पर प्रकाश डालती है, जहां वो कृष्ण को एक वन देवता समझ बैठती है, एक अज्ञात वन देवता, और वन देवता समझकर कई बार उसकी अंजलियां प्रणामबद्ध हो गई हैं। तो जाते हैं उस काव्यात्मक अनुभूति की ओर। घाट से लौटते हुए तीसरे पहर की अलसाई वेला में मैंने अक्सर तुम्हें कदम्ब के नीचे चुपचाप ध्यान मग्न खड़े पाया। मैंने कोई अज्ञात वन देवता समझ कितनी बार तुम्हें प्रणाम कर सिर झुकाया, पर तुम खड़े रहे अडिग निर्लिप्त वीतराग निश्चल। तुमने कभी उसे स्वीकारा ही नहीं। दिन पर दिन बीतते गए और मैंने तुम्हें प्रणाम करना भी छोड़ दिया, पर मुझे क्या मालूम था कि वह अस्वीकृति ही अटूट बंधन बनकर मेरी प्रणामबद्ध अंजलियों में कलाइयों में इस तरह लिपट जाएगी कि कभी खुल ही नहीं पाएगी। और मुझे क्या मालूम था कि तुम केवल निश्चल खड़े नहीं रहे। तुम्हें वह प्रणाम की मुद्रा और हाथों की गति इस तरह भा गई कि तुम मेरे एक एक अंग की एक एक गति को पूरी तरह बांध लोगे। इस संपूर्ण के लोभी तुम भला उस प्रणाम मात्र को क्यों स्वीकारते। और मुझ पगली को देखो कि मैं तुम्हें समझती थी कि तुम कितने वीतराग हो, कितने निर्लिप्त। यहाँ अस्वीकृति ही अटूट बंधन बनता हुआ दिखाया गया है। एक तरफ जहाँ राधा ध्यानमग्न खड़े कान्हा को देखकर कोई अज्ञात वन देवता समझ प्रणाम करती है, सिर झुकाती है, और दूसरी तरफ कान्हा अडिग खड़े रहते हैं, निर्लिप्त वीतराग निश्चल, मानो उन्होंने राधा पर ध्यान ही न दिया हो। एकदम वीतराग से निश्चल से खड़े रहते हैं और राधा सोचती है कि कान्हा ने उस पर ध्यान दिया ही नहीं। लेकिन वास्तविकता में क्या होता है कि प्रणाम की मुद्रा, हाथों की गति, कनुप्रिया की जो अंग अंग की एक एक गति को चतुर कान्हा निश्चल खड़े थे, लेकिन मन ही मन अपना रहे थे। ये राधा को नहीं मालूम था कि कान्हा तो संपूर्ण के लोभी थे। वे केवल एक प्रणाम मात्र को नहीं स्वीकारते, उन्हें तो पूरा का पूरा राधा चाहिए था। और मुझ पगली को देखो कि मैं तुम्हें समझती थी तुम कितने वीतराग हो, कितने निर्लिप्त। राधा अपने आप को पगली कहती है कि मैं भी कितनी पागल थी कि मैं समझती थी कि तुम कोई वन देवता हो, एकदम वीतराग, निर्लिप्त, किसी बात पर ध्यान न देने वाले, निश्चल खड़े रहने वाले, अडिग, जो छोटी छोटी बातों पर ध्यान ही न दें। और मैं तुम्हें प्रणाम करती गई एक अज्ञात वन देवता समझ, और तुम चुपचाप ध्यान मग्न खड़े रहे कदम्ब के पेड़ के नीचे। ये कदम्ब की भी अपनी एक विशेषता है। कदम्ब के वृक्ष को देव वृक्ष की श्रेणी में रखा जाता है। कदम्ब एक प्रसिद्ध फूलदार वृक्ष है जिसमें पीले पीले रंग के छोटे छोटे फूल लगते हैं, और उन फूलों की मादक सुगंध से समस्त वन और उपवन महकने लगते हैं। मादकता होती है इसके फूलों की सुगंध में। ब्रज प्रदेश में कदम्ब का वृक्ष सदा से लोकप्रिय रहा। राधा कृष्ण की अनेक लीलाएं इसी वृक्ष के सुगंधित वातावरण में हुई। श्री कृष्ण की यह फेवरेट वृक्ष थी।
बाल लीला भी इसी वृक्ष पर करते थे और कहा जाता है शेषनाग से युद्ध के बाद कदम्ब के वृक्ष के फलों को खाकर उन्होंने विष के असर को समाप्त किया था। आज भी जन्माष्टमी पर मथुरा और वृंदावन में कदम्ब के वृक्ष की पूजा की जाती है। इस देव वृक्ष का जितना धार्मिक महत्व है उससे कई अधिक इसका फ़ायदा सेहत से भी जुड़ा है। काफ़ी मेडिसिनल वैल्यू का है ये वृक्ष। रासायनिक तत्वों की भरमार है इस वृक्ष में। कदम्ब का पेड़ साहित्यिक रचनाओं में भी कई जगह देखने को मिलता है, जैसे हजारी प्रसाद द्विवेदी जी की कादम्बरी इसी कदम्ब के वृक्ष पर आधारित है। और हमें सबसे ज़्यादा याद तो सुभद्रा कुमारी चौहान जी की कविता है जो हमारे मानस पटल पर एक रेखा चित्र सी खींच देती है। ये कदम्ब का पेड़ अगर माँ होता यमुना तीरे, मैं भी उस पर बैठ कन्हैया बनता धीरे धीरे। ले देती यदि मुझे बांसुरी तुम 2 पैसे वाली, किसी तरह नीची हो जाती ये कदम्ब की डाली। तुम्हें नहीं कुछ कहता पर मैं चुपके आता, उस नीची डाली से अम्मा ऊंचे पर चढ़ जाता। वहीं बैठ फिर बड़े मज़े से मैं बांसुरी बजाता, अम्मा अम्मा कह बंसी के सुर में तुम्हें बुलाता। ये कविता तो सभी को ज़ुबानी याद होगी, ये कदम्ब का पेड़ अगर होता यमुना तीरे। वैसे बचपन में ये कविता बहुत बार सुन रखा है, लेकिन हमारे बचपन में तो ये इंटरनेट वगैरह इतना सुलभ नहीं था। और अभी आपके लिए जब मैंने कदम्ब के पेड़ के बारे में ज़्यादा खोजबीन की तब पता चला ये कदम्ब का पेड़ वही कदम्ब का पेड़ है जिसे सुभद्रा कुमारी चौहान जी ने अनश्वर बना दिया था। तो हम कनुप्रिया के तीसरे गीत में पाते हैं कि दर्शन मात्र से, यहाँ कवि ने पंचतत्वों में जो अग्नि का प्रभाव दिखाया है कि दर्शन मात्र से ही कैसे अग्नि की ज्वाला हृदय में पैदा होती है। एक तरफ कृष्ण एकदम वीत राग से खड़े रहते हैं। वीत राग मतलब राग रहित, जो आसक्त न हो, ऐसा व्यक्ति जिसने सांसारिक आसक्ति का परित्याग कर दिया हो, एकदम निर्लिप्त, जिसका किसी से कोई लगाव न हो, सांसारिक माया मोह राग द्वेष आदि से जो रहित हो। ये वीतरागता मनुष्यत्व की परम अवस्था है, जहाँ पर आप राग विराग के भाव से मुक्त होकर परम तत्व से साक्षात्कार करने लगते हैं। और भोली भाली राधा ये समझ नहीं पाती कि इसमें कृष्ण की चतुराई निहित है। वो प्रणाम करती है और उसे लगता है कि कई बार जिसे उसने वन देवता समझकर प्रणाम किया था, सिर झुकाया था, वो तो एकदम अडिग खड़ा है, एकदम वीतराग सा, निश्चल सा, और उसने कभी उसे स्वीकारा ही नहीं। देखो कैसे कहती है, घाट से लौटते हुए तीसरे पहर की अलसाई वेला में मैंने अक्सर तुम्हें कदम्ब के नीचे चुपचाप ध्यान मग्न खड़े पाया। मैंने कोई अज्ञात वन देवता समझ कितनी बार तुम्हें प्रणाम कर सिर झुकाया, पर तुम खड़े रहे अडिग, निर्लिप्त वीतराग निश्चल। तुमने कभी उसे स्वीकारा ही नहीं। और ये देखकर राधा को लगा कि ये तो कुछ स्वीकार ही नहीं रहे हैं, निश्चल खड़े हैं, अडिग खड़े हैं, न मुझे देखकर हंस रहे हैं, न मेरे प्रणाम को स्वीकार कर रहे हैं। दिन बर दिन बीतते गए और मैंने तुम्हें प्रणाम करना भी छोड़ दिया, पर मुझे क्या मालूम था कि वह अस्वीकृति ही अटूट बंधन बनकर मेरी प्रणामबद्ध अंजलियों में, कलाइयों में इस तरह लिपट जाएगी कि कभी खुल ही नहीं पाएगी। देखिए अस्वीकृति से कैसे राग उत्पन्न होता है। एक तरफ प्रेमी अस्वीकृति का भाव दिखाता है, तो दूसरी तरफ प्रेमिका के मन में प्यार का जो आग है वो और बढ़ जाता है।
उत्सुकता और बढ़ जाती है, जानने की जिज्ञासा और बढ़ जाती है। एक तरफ वीतराग निश्चल खड़े कृष्ण हैं और दूसरी तरफ इस वीतरागता पर उस पर जिज्ञासा उत्पन्न होती है राधा के मन में, और ये एक अटूट बंधन बन जाता है। और मुझे क्या मालूम था कि तुम केवल निश्चल खड़े नहीं रहे, तुम्हें वह प्रणाम की मुद्रा और हाथों की गति इस तरह भा गई है। भा जाना मतलब इस तरह अच्छा लगना। मेरे प्रणाम की जो मुद्रा है, मेरे हाथों की जो गति है, वो तुम निश्चल खड़े, तुम बाहरी रूप से, शारीरिक रूप से एकदम निश्चल खड़े हो, अडिग खड़े थे, और ऐसे लग रहा था तुम्हारे जो बाह्य आवरण से कि तुम एकदम वीतराग हो, तुम मुझ पर ध्यान ही नहीं दे रहे हो। लेकिन सच तो ये है कि तुम्हें मेरे हाथों की मुद्रा, मेरे प्रणाम की मुद्रा इस तरह भा गई थी कि तुम मेरे एक एक अंग की एक एक गति को पूरी तरह बांध लोगे। मेरे जो प्रणामबद्ध अंजलियां हैं, कलाइयाँ हैं, उसे मात्र नहीं, मेरे पूरे अंग को, मेरे एक एक गति को तुम भांप रहे थे और एकदम निश्चल खड़े थे बाहरी रूप से। तो इस संपूर्ण के लोभी तुम तो मेरी संपूर्णता को चाहते थे। तुम मेरे प्रणाम को मात्र स्वीकार नहीं कर रहे थे, तुम मुझे पूरे संपूर्णता में निहार रहे थे, और अंदर से मैं भा गई थी। तुम मुझे अंदर से अपनी पूर्णता में मुझे चाहते थे। भला उस प्रणाम मात्र को क्यों स्वीकारते। और मुझ पगली को देखो कि मैं तुम्हें समझती थी कि तुम कितने वीतराग हो, कितने निर्लिप्त हो। मैं भी कितनी पगली हूँ, बावरी हूँ। मैं भी क्या समझती थी कि तुम कितने वीतराग हो। मेरे अंदर तुम्हारी ये वीतरागता का जो अभिनय है, वो मेरे अंदर भी बहुत गहरा चला गया। और दूसरी तरफ तुम मुझे पूर्णता में पाने की इच्छा रखते थे। दूसरी तरफ तुम मुझे पूर्णता में पाने की इच्छा रखते थे, और मैं भी तुम्हारी इस वीतरागता में एकदम बंधती चली गई। तो यहाँ अग्नि तत्व, जहाँ दर्शन मात्र से, यहाँ देखिए दूर से देख रहे, दूर कदम के पावन वृक्ष के नीचे खड़े कृष्ण, और वातावरण भी काफ़ी मोहक है। कदम्ब के जो फूलों की सुगंध है काफ़ी मादकता लिए हुए है, और उसे एक वन देवता समझ प्रणाम करने वाली बावरी राधा। पूर्वानुराग की अवस्था है, लेकिन दर्शन मात्र से, दर्शन सुख से ही केवल देख लिया, कुछ बातें नहीं की, और यहाँ तक कि प्रणाम भी स्वीकार नहीं किया। और अभिनय भी कान्हा ऐसे करते हैं कि उन्होंने राधा पर कोई भाव ही नहीं दे रहे हैं, देख ही नहीं रहे हैं। लेकिन यही भाव न देना राधा के मन में और तीव्रता जगाती है कि क्यों भाव नहीं दे रहे हैं, क्यों प्रणाम स्वीकार नहीं कर रहे हैं। और अंत में उसे पता चला कि ये तो संपूर्णता के लोभी निकले। भला उस प्रणाम मात्र को वे क्यों स्वीकारते। कनुप्रिया के पूर्वराग के तीसरे गीत तक आते आते हम देखते हैं कैसे संपूर्णता के लोभी श्री कृष्ण राधा के प्रणाम को अस्वीकार कर देते हैं, अनदेखा कर देते हैं। ये देखकर राधा के मन में और उत्सुकता जगती है। ये वन देवता को जानने और उनकी निर्लिप्तता, उनकी वीतरागता उसे और प्रगाढ़ प्यार के बंधन में बांधती जाती है। वो पगली ये नहीं समझती कि ये सब तो कृष्ण का एक चातुर्य था, उसे अपने बंधन में बांधने का। उसे लगता है कि ये तो एकदम निर्लिप्त खड़े हैं वीतराग से, लेकिन वास्तविकता तो इससे ठीक उल्टा था। तो अब हम जाते हैं മലയാളം വേർഷൻ की ओर। കനുപ്രിയ കാവ്യത്തിലെ പൂർവാനുരാഗത്തിലെ മൂന്നാമത്തെ ഗീതത്തിലെത്തി നിൽക്കുമ്പോൾ നമ്മൾ കാണുന്നത് ഒരു കദംബ വൃക്ഷത്തിൻ്റെ ചുവട്ടിൽ ധ്യാനസ്ഥനായി നിൽക്കുന്ന കൃഷ്ണനെയാണ്. അത് കണ്ടിട്ട് രാധയ്ക്ക് അതൊരു അജ്ഞാതനായ ഒരു വനദേവതയാണെന്ന് വരെ തോന്നും.
രാധ വളരെ ശ്രദ്ധാപൂർവം ആ ഒരു വനദേവതയെ തൊഴുന്നു. പക്ഷേ കൃഷ്ണൻ കണ്ട ഭാവം നടിക്കുന്നില്ല. അതേ രീതിയിൽ ഒരു നിർലിപ്തമായിട്ട്, ഒരു വീതരാഗ് എന്ന് പറയും, ഒന്നിനോടും ആസക്തി ഇല്ലാത്ത, അതാണ് ഈ 4 വേർഡ്സിൻ്റെയും മീനിങ്. അഡിഗ്, നിർലിപ്ത്, വീതരാഗ്, നിശ്ചൽ. ഒരു ഭാവമാറ്റവുമില്ലാതെ, ഒരു ചലനവുമില്ലാതെ, ഒന്നിനോടും ഒരു ആസക്തി ഇല്ലാത്തൊരു മട്ടിൽ കൃഷ്ണൻ നിൽക്കുന്നതാണ് നമ്മൾ ആ 3ാമത്തെ ഗീതത്തിൽ കാണുന്നത്. घाट से लौटते हुए तीसरे पहर की अलसाई वेला में मैंने अक्सर तुम्हें कदम्ब के नीचे चुपचाप ध्यान मग्न खड़े पाया. ഘാട്ട് സെ मैं लौट रही थी. കുളിക്കടവിൽ നിന്ന് ഞാൻ തിരിച്ച് ഒരു നട്ടുച്ച നേരത്ത്, തീസരെ പെഹർ കി അൽസായി വേലാമേ, ഉച്ചനേരത്ത് ഞാനിങ്ങനെ കുളിക്കടവിൽ നിന്ന് ഇങ്ങനെ വരുമ്പം, मैंने अक्सर तुम्हें कदम्ब के नीचे, ഞാൻ മിക്കപ്പോഴും നിങ്ങൾ കദംബിൻ്റെ വൃക്ഷത്തിൻ്റെ ചുവട്ടിൽ നിൽക്കുന്ന ഞാൻ കണ്ടിട്ടുണ്ട്. कैसे खड़े थे तुम? ചുപ്ചാപ്പ് ധ്യാൻ മഗ്ന ഖടേ പായ, ഒന്നും മിണ്ടാതെ ധ്യാനത്തിലിരിക്കുന്ന പോലെ അങ്ങനെ നിൽക്കുന്നൊരവസ്ഥ, ധ്യാനസ്ഥനായി നിൽക്കുന്ന ഒരവസ്ഥയിൽ ഞാൻ കണ്ടിട്ടുണ്ട് പലപ്പോഴും. मैंने कोई अज्ञात वन देवता समझ കിത്നി ബാർ തുമേ പ്രണാം കർ സിർ ഝുക്കായ. അപ്പോൾ ഞാൻ എത്രയോ പ്രാവശ്യം നിങ്ങളൊരു വനദേവതയാണോ എന്ന് തെറ്റിദ്ധരിച്ച് ഞാൻ തല നമിച്ച് പ്രണമിച്ചിട്ട് നടന്നു പോയിട്ടുണ്ട്. തുമ്നെ കഭി ഉസേ സ്വീകാരാ ഹി നഹി. ഇതിലാണ് കൃഷ്ണൻ്റെ ആ ഒരു ചാതുര്യം, മൈൻഡ് ചെയ്യാത്ത ഒരു ഫീലിംഗ് വരുത്തുക. അപ്പം രാധയ്ക്ക് ആ ഒരു ജിജ്ഞാസ അത് കൂടുതൽ ആളിക്കത്തും. കൃഷ്ണനെ കൂടുതൽ അറിയാനുള്ളൊരാഗ്രഹം എന്ന് വെച്ചാൽ, ഞാൻ നോക്കുന്നു, ഞാൻ പ്രണമിക്കുന്നു, പക്ഷേ എന്നെ കണ്ട ഭാവം നടിക്കുന്നില്ല. കദംബ് കെ വൃക്ഷയ്ക്ക് നീച്ചയാണ് കൃഷ്ണൻ നിൽക്കുന്നത്. കദംബ വൃക്ഷം ഒരു ദേവവൃക്ഷമാണ്. കദംബ വൃക്ഷത്തിന് ഒരുപാട് പ്രത്യേകതകളുണ്ട്. അതിന് മാദക സ്മെൽ തരുന്ന പൂക്കളാണ് അതിലുള്ളത്, ഒരു ഇളം മഞ്ഞ പൂക്കൾ. അതിനൊരു മാസ്മരിക ശക്തി ഉണ്ടെന്നാണ് പറയുന്നത്. അതുകൊണ്ട് അതിനെ ട്രീ ഓഫ് ഡിസയർ എന്നും പറയും. കൃഷ്ണൻ്റെ പല ലീലകളും ഈ കദംബ വൃക്ഷത്തിൻ്റെ ചുവട്ടിലായിരുന്നു. രാധയൊത്തുള്ള നിമിഷങ്ങളും ബാല്യകാലത്തിലും. പിന്നീട് പറയപ്പെടുന്നത് കാളീയ സർപ്പവുമായിട്ട് ഉള്ള ആ വഴക്കിൽ തൻ്റെ ശരീരത്തേറ്റ ആ വിഷം മാറ്റാൻ വേണ്ടി ഈ കദംബ വൃക്ഷത്തിൽ വന്ന് അതിൻ്റെ കായ്ക്കൾ ഭക്ഷിച്ചാണ് ആ വിഷം മാറ്റിയെന്ന് പറയുന്നത്. അതിൽ സയൻറ്റിഫിക്കായിട്ടും പറയുന്നത് അതിന് ഒരുപാട് മെഡിസിനൽ വാല്യൂസാണ് ഉള്ളത്. ഇങ്ങനെ വിഷം മാറ്റാനുള്ള കഴിവ് അതിനുണ്ടെന്നാണ് പറയുന്നത്. വേറെയും ഒരുപാട് മെഡിസിനൽ വാല്യൂസ് ഉണ്ട്. അപ്പോൾ അങ്ങനത്തെ ഒരു കദംബ വൃക്ഷത്തിൻ്റെ ചുവട്ടിൽ ഒരു അജ്ഞാത വനദേവത നിൽക്കുന്ന പോലെയാണ് കൃഷ്ണൻ നിന്നത്. അങ്ങനെ പല പ്രാവശ്യവുമായി ദിൻ പർ ദിൻ ബീത്തത്തെ ഗए और मैंने तुम्हें പ്രണാം കർണാ ഭി ഛോഡ് ദിയാ. അപ്പോൾ അങ്ങനെ ഒരു റെസ്പോൺസും ഇല്ലാത്തത് കാരണം പലപ്പോഴും ഞാൻ ആ വഴി കൂടെ പോകുമ്പം പിന്നെ ഞാൻ പ്രണമിക്കാനും വിട്ടു. पर मुझे क्या मालूम था कि वह अस्वीकृति ही अटूट बंधन बनकर मेरी प्रणामबद्ध अंजलियों में, कलाइयों में इस तरह लिपट जाएगी कि कभी खुल ही नहीं पाएगी. പക്ഷെ ഞാൻ അറിഞ്ഞില്ല, ഞാൻ പ്രണമിക്കുമ്പം അത് സ്വീകരിക്കാത്ത മട്ടിൽ നിന്ന് കൃഷ്ണൻ യഥാർത്ഥത്തിൽ എന്നെ മുറിഞ്ഞ് വരികയായിരുന്നു, ബന്ധനത്തിലാക്കുകയായിരുന്നു. എനിക്കതറിയില്ലായിരുന്നു. മുझे क्या मालूम था कि वह अस्वीकृति, സ്വീകരിക്കാതിരിക്കുന്ന, ആ റെഫ്യൂസ് ചെയ്യുന്നതിൽ ഒരു അട്രാക്ഷനായിരുന്നു. അട്ടൂട്ട് ബന്ധൻ ബൻ ഗയാ വഹ മേരി പ്രണാംബദ്ധ അഞ്ജലിയോ മേ കലായിയോ മേ. ഞാൻ ഇങ്ങനെ പ്രണമിക്കുന്ന എൻ്റെ ആ ഒരു കൈകളിൽ അതെല്ലാം ആ ബന്ധനം വരിഞ്ഞു മുറുകി. ലിപ്പട്ട് ജായികി മേരെ ഹാത്തോ മേ മേരെ കലായിയോ മേ कि कभी खुल ही नहीं पाएगी. എൻ്റെ ആ ഒരു കൃഷ്ണൻ്റെ ആ ഒരു സ്വീകരിക്കാതിരിക്കുന്ന ഒരു മനോഭാവമാണ് വാസ്തവത്തിൽ എന്നെ വളരെയധികം ബന്ധനസ്ഥയാക്കിയത്, സ്നേഹത്തിൽ ബന്ധസ്ഥയാക്കിയത്. और मुझे क्या मालूम था कि तुम केवल निश्चल खड़े नहीं रहे,
तुम्हें वह प्रणाम की मुद्रा और हाथों की गति इस तरह भा गई कि तुम मेरे एक एक अंग की एक एक गति को पूरी तरह बांध लोगे. എനിക്കറിയില്ലായിരുന്നു, मुझे नहीं मालूम था कि तुम केवल निश्चल खड़े नहीं रहे. കണ്ണൻ അവിടെ ഇങ്ങനെ നിശ്ചലമായിട്ട് ഒന്നും അറിയാത്ത മട്ടിൽ ഒരു ഭാവമാറ്റവും ഇല്ലാതെ നിന്നപ്പോൾ എനിക്കറിയില്ലായിരുന്നു, ഞാനീ പ്രണമിക്കുമ്പം എൻ്റെ ഓരോ മുദ്രയും, എൻ്റെ കൈകൾ എങ്ങനെ അനങ്ങുന്നു, എൻ്റെ ഓരോ ഭാവചലനങ്ങളും ഓരോ ഹാവഭാവചലനങ്ങളും തുമേ ഇസ്തര ഭാഗയി, നിങ്ങൾക്കത് അത്രയ്ക്ക് ഇഷ്ടപ്പെട്ടിരുന്നു. തും മേരെ ഏക് ഏക് അംഗ് കി ഏക് ഏക് ഗതി കോ പൂരി തര ബാന്ധ് ലോകെ. മുझे ये नहीं पता था, എനിക്കറിയില്ലായിരുന്നു എൻ്റെ ഓരോ ചലനവും കണ്ണൻ അത് ബന്ധനത്തിലാക്കുകയായിരുന്നു. ഓരോ ചലനവും ശ്രദ്ധിക്കുന്നുണ്ടായിരുന്നു. എൻ്റെ കൈകളിൽ ഞാൻ പ്രണമിക്കുന്ന മാത്രമല്ല, എൻ്റെ കൈകളിലെ മുദ്ര മാത്രമല്ല ശ്രദ്ധിച്ചത്, എന്നെ ആകെ മൊത്തം കൃഷ്ണൻ വീക്ഷിക്കുന്നുണ്ടായിരുന്നു. എങ്കിൽ വെളിയിൽ നിന്ന് നോക്കുമ്പോൾ ഒന്നും അറിയാത്ത മട്ടിൽ, ഒന്നും ശ്രദ്ധിക്കാത്ത മട്ടിൽ വളരെ നിർലിപ്തായി, വീതരാഗായി, നിശ്ചലായി നിൽക്കുകയായിരുന്നു. ഇസ് സമ്പൂർണ്ണ കെ ലോഭി തും സമ്പൂർണ്ണത കെ ലോഭി ഹോ. കൃഷ്ണന് അല്പം കൊണ്ട് തൃപ്തിയല്ല, പൂർണ്ണത വേണം. भला उस प्रणाम मात्र को क्यों स्वीकारते और मुझ पगली को देखो कि मैं तुम्हें समझती थी कि तुम कितने वीतराग हो, कितने निर्लिप्त. मैं भी कितनी पगली हूँ. എനിക്ക് നോക്കിയേ, ഞാൻ എന്ത് പൊട്ടിപ്പെണ്ണാണ്. ഇത് പിന്നീട് രാധ പിന്നീടിരുന്ന് ഓർക്കുന്നതാണെന്ന് ആലോചിക്കണം. അന്നത്തെ ദിവസത്തെ പൂർവരാഗിൽ നടന്ന സംഭവങ്ങൾ രാധ ആലോചിക്കുകയാണ്. കൃഷ്ണൻ പോയി കഴിഞ്ഞ് പിന്നീടുള്ള സമയത്ത് ആലോചിച്ചെടുക്കുകയാണ്. ഞാനും അന്നെന്തൊരു പൊട്ടിപ്പെണ്ണായിരുന്നു. ഞാൻ കരുതിയത് ഞാൻ പ്രണമിക്കുന്നത് ശ്രദ്ധിക്കുന്നില്ല, എന്നെ മൈൻഡ് ചെയ്യുന്നില്ല. വാസ്തവത്തിൽ കൃഷ്ണൻ എന്നെ പൂർണ്ണമായിട്ടും വേണമായിരുന്നു. വോ സമ്പൂർണ്ണക്കെ ലോഭി ഥേ. അല്പം കൊണ്ടൊന്നും തൃപ്തിപ്പെടുന്നൊരു വ്യക്തി അല്ലായിരുന്നു കണ്ണൻ. ഭല ഉസ് പ്രണാം മാത്ര കോ ക്യോ സ്വീകാർത്തേ और मुझ पगली को देखो कि मैं तुम्हें समझती थी कि तुम कितने വീതരാഗ് ഹോ. ഞാൻ എന്തൊരു പൊട്ടിപ്പെണ്ണാണ്. ഞാൻ കരുതിയത് ഒരു വീതരാഗായ ഒരു മനുഷ്യനാണെന്ന്, ഒന്നിനോടും മോഹമില്ലാത്ത, ഈ ലോകത്തുള്ള ഒന്നിനോടും മെറ്റീരിയലിസ്റ്റിക് ആയിട്ടുള്ള ഒന്നിനോടും താല്പര്യം ഇല്ലാത്തൊരു വ്യക്തിയാണ്. അല്ലെങ്കിൽ ഈ ഒരു പെൺകുട്ടി പ്രണമിക്കുമ്പോൾ മൈൻഡ് ചെയ്യാത്ത ഒരു പയ്യൻ. അപ്പോൾ അത് ഞാൻ കരുതിയത് എന്തുമാത്രം വീതരാഗാണ്. എന്ന് വെച്ചാൽ സന്യാസിമാർക്ക് കിട്ടുന്ന ഒരു സിറ്റുവേഷനാണ്, മാനസിക സിറ്റുവേഷനാണ് ഈ വീതരാഗ് എന്ന് പറയുന്നത്. എല്ലാത്തിനോടും അനാസക്തി, ഒന്നിനോടും സ്നേഹം തോന്നാത്തത്, ഒന്നിനോടും ഒരു ആഗ്രഹം തോന്നാത്തത്. ഞാൻ അത്രയ്ക്ക് പൊട്ടിയായിരുന്നു. മുझे नहीं मालूम था तुम संपूर्ण के लोभी थे. അപ്പോൾ ഇങ്ങനെ നമ്മുടെ തീസ്ര ഗീത്ത് മനസ്സിലായി കാണും. കൃഷ്ണൻ്റെ പെരുമാറ്റത്തിൽ ഒരു ഭാവമാറ്റവും കാണാതെ രാധയ്ക്ക് കൃഷ്ണനോട് പിന്നെയും ആ സ്നേഹത്തിൻ്റെ തീവ്രത ഒരു തീൻ്റെ ഒരു നാളം പോലെ ആളിക്കത്തുകയുണ്ടായി. അത് പൂർവരാഗിലെയും ശൃംഗാരഭാവത്തിലെ ഒരു ഭാവമാണ്. മൈൻഡ് ചെയ്യാതിരിക്കുമ്പം കൂടുതൽ അറിയാനുള്ള ഒരു ആകാംക്ഷ തോന്നുക. മൈൻഡ് ചെയ്യുന്ന വ്യക്തിയെക്കാളും മൈൻഡ് ചെയ്യാത്ത വ്യക്തിക്കൊരു നിഗൂഢത കാണും. അതറിയാനുള്ളൊരു ആകാംക്ഷ സ്നേഹത്തിൻ്റെ തീവ്രത കൂട്ടുന്നതായിട്ടാണ് പറയുന്നത് ശൃംഗാരഭാവത്തിൽ. അതാണ് നമ്മളിവിടെ കണ്ടത്. അപ്പം നന്ദി, നമസ്കാരം.